होलिका दहन, श्रद्धेचा आणि चांगुलपणाचा विजय. खूप खूप वर्षांपूर्वी एका सामर्थ्यवान राज्यात हिरण्यकश्यपू नावाचा एक बलवान राजा राज्य करत होता. त्याने कठोर तप करून विशेष वरदान मिळवले होते, परंतु त्याच्या शक्तीमुळे तो अहंकारी झाला. त्याला वाटू लागले की सगळ्यांनी फक्त त्याचीच पूजा करावी. पण त्याचा लहान मुलगा प्रल्हाद भगवान विष्णूंचा भक्त होता. लहान वयातच प्रल्हादच्या मनात भगवान विष्णूप्रती अढळ श्रद्धा होती. तो रोज भक्तिभावाने प्रार्थना करत असे. त्याला कोणाचीही भीती नव्हती. हे पाहून हिरण्यकश्यपू फार रागावला. त्याने प्रल्हादला अनेक शिक्षा दिल्या. उंच डोंगरावरून खाली फेकले, धोकादायक संकटात टाकले, परंतु प्रत्येक वेळी प्रल्हाद सुरक्षित राहिला. जणू काही दैवी शक्ती त्याचं रक्षण करत होती. शेवटी हिरण्यकश्यपूने आपल्या बहिणीची म्हणजेच होलिकाची मदत घेतली. होलिकेला एक विशेष वरदान मिळाले होते. तिला अग्नीने इजा होणार नव्हती. त्या वरदानाच्या बळावर एक योजना आखण्यात आली. राज्यात मोठी होळी रचण्यात आली. होलिका प्रल्हादला मांडीवर घेऊन त्या लाकडांवर बसली आणि होळी पेटवण्यात आली. तिचा हेतू प्रल्हादला जाळण्याचा होता. अग्नीच्या ज्वाळा आकाशात भिडू लागल्या. प्रल्हादने डोळे मिटले आणि पूर्ण श्रद्धेने भगवान विष्णूचे स्मरण केले. पण अनपेक्षित घटना घडली. होलिकेला मिळालेले वरदान ते तिच्या रक्षणासाठी होते, एखाद्या निरपराध मुलाला हानी पोचवण्यासाठी नव्हते. वाईट हेतूने त्या वरदानाचा उपयोग केल्यामुळे ते निष्फळ ठरले. अग्नीने होलिकेलाच भस्म केले आणि भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद पूर्णपणे सुरक्षित राहिला. संपूर्ण राज्य हे दृश्य पाहून थक्क झाले. चांगुलपणाचा विजय झाला, वाईटपणाचा पराभव झाला. श्रद्धेने अहंकारावरती मात केली. नंतर भगवान विष्णूंनी नरसिंह रूप धारण करून हिरण्यकश्यपूचा अंत केला. राज्यात पुन्हा शांतता आणि आनंद नांदू लागला. तेव्हापासून होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन साजरे केले जाते. Hi everyone! Welcome to Toon Toon Kids Story. Don't forget to subscribe! Hey kids, here's the subscribe button. Click it to watch more fun videos. Don't forget to ring the bell.